पारंपरिक हाडवैरी असलेले नेते जेव्हा विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून आमने सामने येतात तेव्हा त्या लढती आणखीनच चुरशीच्या होतात। माध्यमांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातले मतदारसंघ जितके चर्चेत येत आहेत, कदाचित त्याही पेक्षा जास्त इंटरेस्टिंग लढती या मराठवाड्यातही सुरू आहेत। उमेदवारांची घोषणा झाली नसली तरीही जिंतूर विधानसभा मतदारसंघातली लढत ही ऑलमोस्ट क्लिअर आहे। कधी काळी अजित पवारांचे कट्टर समर्थक राहिलेले आणि जिंतूरचे माजी आमदार राहिलेले विजय भांबळे हे भाजपच्या विद्यमान आमदार मेघना बोर्डीकर यांच्या विरोधात जोरदार मोर्चे बांधणी करतात। पण इथंच काँग्रेसचे सुरेश नागरे यांनीही दावा ठोकलाय, त्यामुळे इथं बंडखोरी होऊन तिरंगी लढत ही अटळ दिसतीये। शरद पवारांनी जिंतूरच्या जागेवरती फोकस केलाय। पवारांनी आणि भांबळेंनी कितीही जोर लावला तरी जिंतूरमध्ये बोर्डीकरांशिवाय पर्याय नाही असं म्हणतात। मराठवाड्यात जरांगे फॅक्टर असू देत वा अन्य कोणताही मुद्दा असू देत, पण जिंतूरची जागा ही भाजपची सेफ जागा मानली जाते आणि त्याचं कारण आहेत मेघना बोर्डीकर। यंदाही जिंतूर विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा बोर्डीकरच येणार का? जिंतूरची लढत नेमकी कशी होणार आणि इथे बोर्डीकरांशिवाय पर्याय नाही असं का म्हणतात, पाहूयात या व्हिडिओमधनं। नमस्कार, मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहत आहात लगाव बत्ती। मेघना बोर्डीकर या परभणी जिल्ह्यातील जिंतूर विधानसभा मतदारसंघात आमदार आहेत। त्यांच्या राजकारणाची सुरुवात ही दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या माध्यमातून 2010 साली झाली। तरुणांना रोजगार, शिक्षण आणि पर्यावरण या 3 विषयांवरती त्यांनी लक्ष केंद्रित केलं। भरती प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून तरुणांना सरकारी नोकऱ्यांच्या संध्या उपलब्ध करून देणं, पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जिंतूर तालुक्यात पाणी बचावची मोठी चळवळ उभी करणं, यातून त्या ऍक्टिव्ह झाल्या। 2012 मध्ये परभणी जिल्हा परिषदेच्या बोरी या गटातनं त्यांनी निवडणूक लढवली आणि पहिल्यांदाच निवडणुकीत यश मिळवलं। दरम्यानच्या काळात त्यांच्यावरती युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देखील काँग्रेस पक्षाने सोपवली होती। 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत परभणी मतदारसंघासाठी त्यांनी भाजपकडनं उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते, पण त्यांना तिकीट मिळालं नाही। मात्र विधानसभेचं तिकीट मिळून त्यांनी विजय इथनं खेचून आणला। आता गेल्या लोकसभेच्या वेळेसही त्यांचं नाव चर्चेत होतं। शिवसेनेच्या संजय जाधवांना तोडीस तोड उमेदवार म्हणून मेघना बोर्डीकरांचंच नाव सर्वात पुढे होतं। मात्र उमेदवारी गेली ती राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या राजेश विटेकरांना। पण पुन्हा मेघना बोर्डीकर या विधानसभेच्या मैदानात उतरलेल्या आहेत। मेघना बोर्डीकरांची एक ओळख म्हणजे त्या रामप्रसाद बोर्डीकरांच्या कन्या आहेत। परभणी जिल्ह्यात रामप्रसाद बोर्डीकर यांचं मोठं प्रस्थ आहे। मागील 3 दशकांपासून जिल्ह्याच्या राजकारणावरती बोर्डीकर कुटुंबाचा होल्ड आहे। 4 वेळा विधानसभेत आणि 1 वेळ विधान परिषदेत सदस्यत्व भूषवलेल्या रामप्रसाद बोर्डीकरांची जिल्ह्याच्या राजकारणावरती मजबूत पकड आहे। 1985 पासून जिंतूर पालिका, पंचायत समिती, बाजार समितीच्या माध्यमातून त्यांनी थेट मुंबई बाजार समितीचं सभापतीपद मिळवण्यापर्यंत मजल मारली होती। 1990 पासून काँग्रेसच्या तिकिटावरती ते सातत्याने निवडून आले। 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता। मात्र लगेचच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या परभणी हिंगोली मतदारसंघात ते विधान परिषदेमध्ये पोहोचले होते। त्यानंतर पुन्हा काँग्रेसमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी 2004 आणि 2009 मध्ये विधानसभेत यश मिळवलं होतं। मात्र 2014च्या निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजय भांबळे यांच्याकडनं पराभूत होण्याची वेळ आली होती। असं असलं तरी या बोर्डीकर कुटुंबाने जिंतूर नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, विधानसभा मतदारसंघ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अशा विविध सत्ता केंद्रांमध्ये आपली सत्ता राखलेली आहे। इतकंच नाही तर रामप्रसाद बोर्डीकर यांनी तर थेट मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदावरही संधी मिळवलेली। रामप्रसाद बोर्डीकर हे जिंतूरचे आमदार होते, पण 2014 मध्ये इथं बोर्डीकरांना पहिल्यांदा पराभवाला सामोरं जावं लागलं होतं। विजय भांबळेंनी बोर्डीकरांचा पराभव केलेला। त्यानंतर 2017 मध्ये बोर्डीकरांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। नंतरच्या म्हणजे 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या मेघना बोर्डीकर यांनी इथनं निवडणूक लढवली आणि हा मतदारसंघ पुन्हा एकदा आपल्या ताब्यात आणला। वडिलांच्या राजकीय वारसदार म्हणून मेघना बोर्डीकर यांनी आपल्या वडिलांच्या पराभवाचा वचपा पुरेपूर काढला आणि भांबळेंना घरी बसवलं। 2019 मध्ये मेघना बोर्डीकर यांच्या माध्यमातून भाजपने पहिल्यांदाच हा विधानसभा मतदारसंघ जिंकला होता। गत निवडणुकीमध्ये मेघना बोर्डीकर यांना 1,16,916 मतं मिळाली होती, तर विजय भांबळेंना 1,13,116 मतं मिळाली होती। आता पुन्हा एकदा मेघना बोर्डीकर या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले असून त्यांच्यासमोर ती आव्हान आहे ते त्यांचे पारंपरिक राजकीय विरोधक म्हणजेच विजय भांबळे यांचं। भाजपाकडनं मेघना बोर्डीकरांचं तिकीट जवळपास फिक्स आहे, तर महाविकास आघाडी करून
शरद पवारांच्या गटात असणाऱ्या विजय भांबळेंना उमेदवारी जवळपास फिक्स मानली जाते। थोडक्यात याही वेळेस बोर्डीकर आणि भांबळे यांच्यातच इथं काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे। यात नक्की कोण जिंकतं आणि कोणाच्या मागे किती ताकद आहे हे पाहायला लागेल। विजय भांबळे यांच्या मागे शरद पवारांची ताकद नक्कीच आहे, मात्र विजय भांबळेंनी स्थानिक पातळीवरती निर्माण केलेली दहशत तसेच अरेरावीची भाषा यामुळे त्यांच्या प्रचारात हे मुद्दे भांबळेंना बॅकफूटवरती घेऊन जाणारे ठरू शकतात। तर मेघना बोर्डीकर यांच्या मागे त्यांच्या मागील 5 वर्षांचा कार्यकाळ आणि त्या कार्यकाळातील त्यांनी केलेली विकास कामं आणि त्या विकास कामांचं रिपोर्ट कार्ड हे जमेची बाजू ठरतंय। शिवाय मेघना बोर्डीकरांच्या दाव्यानुसार वैयक्तिक लाभाच्या योजना या मराठवाड्यात सर्वात जास्त या जिंतूर विधानसभा मतदारसंघात राबवल्या गेल्या। तसंच बोर्डीकरांनी या मतदारसंघात यशस्वीरित्या आणलेला विकास निधी, जिल्हा परिषदेच्या शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी त्यांनी उचललेली पावलं, गावागावातील महिलांमध्ये असलेला त्यांचा संपर्क, तसेच बोर्डीकरांच्या माध्यमातून नॅशनल हायवे, स्टेट हायवे, मेजर डिस्ट्रिक्ट रोड अशा केलेल्या कामांच्या जोरावरती बोर्डीकरांच्या प्रचाराची रणनीती अवलंबून असल्याचं दिसतंय। बाकी या विधानसभा मतदारसंघात MIDCचा प्रश्न प्रलंबित आहे, तो पूर्ण करण्याचं आश्वासन मेघना बोर्डीकरांनी या मतदारसंघातील जनतेला दिलेलं आहे। भलेही लोकसभेला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं मराठा समाजाने भाजपच्या विरोधात भूमिका घेतल्याचं दिसून आलं, पण बोर्डीकरांना तितकासा त्या फॅक्टरचा धोका नाहीये असा दावा केला जातोय। शिवाय असं सांगण्यात येतंय की मेघना बोर्डीकरांना पंकजा मुंडेंचं पाठबळ आहे। जिंतूर विधानसभा मतदारसंघात वंजारी आणि बंजारा समाजाचं मतदान हे निर्णायक ठरतं, त्यामुळे पंकजा मुंडेंच्या इथं या भागात सभा घेतल्या जातात। पंकजा मुंडेंमुळे या मतदारसंघातील वंजारी समाजाचं मतदान बोर्डीकरांच्या मदतीचं नक्कीच ठरेल। भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांचा मतदारसंघ जिंतूर आणि सेलू या 2 तालुक्यांचा मिळून आहे। जिंतूर हे त्यांचं होम पिच आहे, त्यामुळे त्या ठिकाणच्या बाजार समितीमध्ये बहुमत त्यांच्या बाजूने, याचा फायदा त्यांना होईल। शिवाय घरात 25 वर्ष आमदारकी असल्यामुळे जिल्हाभरात बोर्डीकर कुटुंबाचा मोठा लोकसंग्रह आहे। विशेषतः आमदार मेघना बोर्डीकर यांचा परभणी जिल्ह्यात मोठा जनसंपर्क आहे। तसंच मेघना बोर्डीकर यांची सोशल मीडियाच्या विविध ठिकाणी असणाऱ्या फॉलोअरची संख्या देखील मोठी आहे। मतदारसंघातील जनतेने सोशल मीडियावरती व्यक्त केलेल्या प्रश्नांची त्या दखल घेत असतात आणि यामुळे त्या चर्चेतही येत असतात। जिल्ह्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठीचे उपक्रम, आयोजित केलेले नोकरी मेळावे, दिव्यांगांसाठीचं काम आणि सरकारी योजना घरोघरी पोहोचवण्यासाठी केलेले उपक्रम, अशा पद्धतीने पक्ष संघटनेच्या विविध कामात त्या सक्रिय असल्यामुळे मतदारांशी त्यांचा थेट संपर्क असतो। राजकीय क्षेत्रासहित सामाजिक क्षेत्रातही त्यांनी केलेल्या कामाची राज्य पातळीवरती दखल घेतली गेली। दीपस्तंभ फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी पाण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले होते। लंडन इथल्या भारतीयांच्या वतीने देण्यात येणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठेच्या भारत गौरव पुरस्काराने मेघना बोर्डीकर यांना नुकतंच ब्रिटिश संसदेमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात गौरवण्यात आलं होतं। थोडक्यात मेघना बोर्डीकरांचं रिपोर्ट कार्ड पाहता त्यांचे नाव हे देवेंद्र फडणवीसांच्या गुडबुक मध्ये असल्याचं सांगण्यात येतं आणि याच बोर्डीकर यांच्या जमेच्या बाजू ठरतात। पण त्यांना प्रतिस्पर्धी असलेल्या भांबळेंचं देखील तितकंच मोठं आव्हान आहे। गेल्या 4 दशकांमध्ये उभ्या असलेल्या बोर्डीकरांच्या साम्राज्याला भांबळे यांनी 2014 मध्ये आव्हान दिलेलं हे विसरता कामा नये। आणि अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघातनं ठाकरेंच्या संजय जाधव यांना महादेव जानकर यांच्यापेक्षा तब्बल 12,645 एवढं मताधिक्य मिळालेलं। भाजपच्या मेघना बोर्डीकरांच्या मतदारसंघातनं विरोधी पक्षाला मिळालेल्या लीडमुळे मेघना बोर्डीकर यांना त्यानुसार रणनीती आखावी लागणार आहे हे नक्की आहे। बाकी तुम्हाला काय वाटतं, जिंतूरमध्ये कशी लढत होणार आहे आणि या लढतीमध्ये कोण निवडून येणार, कमेंट करून सांगा आणि लगावती YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।